बिलवडी विजय मला बचत गट इथून आलेली आहे। तर माझी आजची कविता अशी आहे की ही कविता प्रत्येक त्या नवऱ्यासाठी आहे जो खरंच आपल्या बायकोची रिस्पेक्ट करतो। जर राजे शिवछत्रपती यांना जर जिजाऊंसारखी आई लाभली नसती तर ते घडले नसते, आणि श्री संभाजी महाराजांना येसूबाईसारखी पत्नी लाभली नसती तर ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले नसते। बायको जर नसेल तर राजवाडा पण सून आहे, बायको जर नसेल तर राजवाडा पण सून आहे। बायकोला नावं ठेवणं हा खराच गंभीर गुन्हा आहे। खरं पाहिलं तर तिच्याशिवाय घरातलं पानही हलत नाही, खरं पाहिलं तर तिच्याशिवाय घरातलं पानही हलत नाही। घरातलं कोणतं सुख बायकोशिवाय खुलत नाही। नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहेच काय, नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहेच काय। तुलना करायची म्हटली तर सांगा तुम्हाला येते काय काय। स्वच्छ सुंदर घर हे बायकोमुळेच असतं, स्वच्छ सुंदर घर हे बायकोमुळेच असतं। हे नवरा नावाचं विचित्र माणूस का बरं तिला असतं। वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते, वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते। ती एक दिवस जरी नसली तरी सर्वांचीच तारांबळ उडते। चिडत असेल अधूनमधून सहनशीलता संपल्यावर, चिडत असेल अधूनमधून सहनशीलता संपल्यावर, तुम्ही सांगा काय होईल 24 तास संपल्यावर। बायकोची टिंगल करून फिदी फिदी हसू नका, बायकोची टिंगल करून फिदी फिदी हसू नका। तिच्या यादीत मूर्खस्थानी 1 नंबरवर बसून। आलंय की कुठं आहे स्ट्रॉबेरी, कुठं आहे फळ असतील तिकडे कुठेतरी, आम्ही नाही हो शिवमनं सांगितलं स्ट्रॉबेरी साड्या पण